नमस्कार. गुंतवणूक करोनानंतरची या विषयावरच्या आपल्या आजच्या फेसबुक लाईव्ह सेशनला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. आपली वेळ 9:30ची ठरली होती आणि टाइम इज द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं मानणाऱ्या क्षेत्रात इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर आणि त्याच विषयावर बोलत असूनही मला यायला जवळजवळ 20 मिनिटं उशीर झाला, कारण थोडी कनेक्टिव्हिटीमध्ये अडचण येत होती. नेमकी ती कोणाकडे होती याची कल्पना नाही. करोना या विषयावरतीच नव्हे तर एकंदरीतच फेसबुक लाईव्ह सेशन ह्या सगळ्या प्रकारालाच मी नवीन आहे. माझ्या आयुष्यातलं पहिलं फेसबुक लाईव्ह सेशन मी 14 एप्रिलला केलं होतं आणि आज 22 एप्रिलपर्यंत हे माझं 6वं किंवा 7वं लाईव्ह सेशन आहे. याच्या माझ्या आधीच्या सगळ्या फेसबुक लाईव्ह सेशनच्या व्हिडिओज हे माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याच्यामधलं करोना या विषयाशी संबंधित असं हे 3रं सेशन आहे आणि रघुलीला एंटरप्राइजेस आणि आदित्य बिवलकर यांच्यासाठीच करत असलेलं हे 2रं सेशन आहे. करोना अर्थकारण राजकारण या विषयावरचं एक फेसबुक लाईव्ह सेशन माझ्या यूट्यूबवर उपलब्ध आहे, जे मी आदित्यसाठीच मागच्या आठवड्यामध्ये केलं होतं. आणि त्यानंतर करोनानंतर या विषयावरती पै फ्रेंड्स लायब्ररी करता मी 2रं फेसबुक लाईव्ह सेशन केलं होतं. त्यामुळे गेल्या 7-8 दिवसांच्या काळामध्ये हे माझं 3रं सेशन आहे या विषयावरचं आणि एकूण 7वं हे फेसबुक लाईव्ह सेशन आहे. आज ही संधी मला दिल्याबद्दल मी आदित्य बिवलकर आणि त्याची संस्था रघुलीला एंटरप्राइजेस याचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो. ही 2 सत्र केल्यानंतरही इतक्या छोट्या कालावधीमध्ये त्याच विषयावर त्याच वक्त्यांनी पुन्हा एकदा भेटायला येण्याचं कारण म्हणजे करोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या आजारी लोकांच्या संख्येमध्ये, मृत पावलेल्या लोकांच्या संख्येमध्ये आणि त्याच्या बरोबरीने त्याच्यासाठी लॉकडाऊनच्या संदर्भात होत असलेल्या बदलांमुळेही हा विषय सतत लाईव्ह राहिलाय. आणि त्याचे आजच्या विषयाच्या संदर्भातले उल्लेख करायचे झाले तर काही वेगवेगळ्या जागतिक पातळीवरती, स्थानिक पातळीवरती अशा घटना घडत आहेत आणि म्हणून या सत्राची आज मला विशेष जाणीव होते. आणि त्यातही पहिल्या 2 सत्रानंतर अनेक प्रश्न आदित्य बिवलकरकडेही आले होते, पै सरांकडेही आले होते आणि त्यामुळे मला असं वाटलं की या प्रश्नांचं उत्तर देण्याच्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीचं एखादं फेसबुक लाईव्ह सेशन करूया. आणि आदित्यनंही ती कल्पना उचलून धरली आणि म्हणून आज बुधवार 22 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9:30 वाजता मी आदित्य बिवलकर आणि रघुलीला एंटरप्राइजेसच्या वतीनं गुंतवणूक करोनानंतरची या विषयाचं फेसबुक लाईव्ह सेशन आपल्या सगळ्यांच्या समवेत सादर करतो. मी मगाशी म्हटलं तसं की पहिल्या 2 सेशन नंतर अनेक प्रश्न आले. माझ्याकडे स्वाती भट मॅडमचे प्रश्न आहेत, आदित्यनी स्वतः विचारलेले काही प्रश्न आहेत, सौरभ सोनींचेही प्रश्न आहेत. या प्रश्नांचा गाभा हा पाया धरून आजचं सत्र करणार आहे आणि हे सेशन करत असताना तुमच्या ज्या कमेंट्स मला इथे दिसतील आणि या विषयाच्या अशा प्रकारच्या सत्राला असलेली जी वेळेची बंधनं आहेत त्या सगळ्यांचा विचार करून जास्तीत जास्त प्रश्नांचा समावेश देणारा असं विवेचन करण्याचा मी प्रयत्न करतो. आधीची 2 सेशन्स झाल्यानंतरच्या ज्या 2-3 महत्वाच्या घटना आहेत त्या मात्र सुरुवातीलाच उल्लेख करतो, कारण त्या पार्श्वभूमीवरती आता ह्या प्रश्नांची उत्तरं देणं मी क्रमप्राप्त आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असं माहिती आहे की पै सरांच्या करता केलेल्या सेशनमध्येही मी त्याचा उल्लेख केला होता. आज थोडं 2 पावलं पुढे जातो. त्यावेळेला HDFC मध्ये चीनी कंपन्यांनी किंवा चीनी सरकारने गुंतवणूक केली का, फार मोठ्या प्रमाणावरती त्या शेअर्सची खरेदी केली का, असा विषय होता. आणि त्याही वेळेला उत्तर देताना मी असं म्हटलं होतं की एका रात्री ती खरेदी झालेली नाही. शक्यता अशी आहे की एका विशिष्ट टप्प्यापर्यंत खरेदी आधीच झाली असेल, पण त्याच्यासाठी डिस्क्लोजर नॉर्म्स हे कार्यरत नसल्यामुळे किंवा ते इम्प्लिमेंट करता येण्याची आवश्यकता नसल्यामुळे त्याची घोषणा झाली नसेल आणि नंतरच्या काळामध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये इन्क्रिमेंटल शेअर्स घेतल्यानंतर ती जर एकूण खरेदी ही 1% एकूण शब्द महत्वाचा, त्यावेळची खरेदी हा शब्द महत्वाचा नाही, जर एकूण खरेदी 1% वरती गेली असेल तर ते स्टॉक एक्सचेंजमध्ये डिस्क्लोज करावं लागतं आणि तशा पद्धतीची ती खरेदी असू शकते. आणि मी हे जे एक संभाव्य उत्तर दिलं होतं बरोबर त्याच आशयाने नंतरच्या घटनांचं स्पष्टीकरण हे देण्यात आलं.
त्याच्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट किंवा घटना ही अशी घडलेली आहे की HDFC बँकेनं त्यांचे यावेळचे क्वार्टरली रिझल्ट आणि एकंदरीतच वार्षिक निकाल, आर्थिक निकाल हे जाहीर केलेत. या शेवटच्या क्वार्टरमध्ये फिनान्शियल इयर 2019-20च्या HDFC बँकेचं उत्पन्न वाढलेलं असलं तरी सुद्धा त्यांनी काही प्रॉबेबिलिटीज लक्षात घेऊन फार मोठ्या प्रमाणावरती प्रोव्हिजनिंग केलंय. मी मुद्दामून नॉन परफॉर्मिंग ॲसेट हा शब्द न वापरता प्रॉबेबिलिटी हा शब्द वापरलाय की काही संभाव्य धोके आणि कदाचित या परिस्थितीमुळे पुढे होणारा NPA याचा विचार करून ते केलंय. आणि असं असूनही जेव्हा त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे त्यावेळेला 2019-20 या आर्थिक वर्षाकरता त्यांनी फायनल डिव्हिडंड डिक्लेअर करण्याचं टाळलेलं आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण देताना HDFC बँकेने असं सांगितलं की रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार आम्ही हे करत आहोत. याचा अत्यंत उघड अर्थ असा आहे की केवळ HDFC बँकेनेच त्यांचं उत्पन्न वाढूनही आपल्याला 2019-20 साठी अंतिम लाभांश फायनल डिव्हिडंड दिला नाही अशातला भाग नाहीये. अनेक बँकांच्या बाबतीत अर्थात जर त्या प्रॉफिटमध्ये असतील आणि डिव्हिडंड देण्याच्या पात्रतेच्या असतील, शक्यतेमध्ये असतील तर ह्या गोष्टी जास्त शक्य आहेत. त्यामुळे खाजगी बँका, राष्ट्रीयकृत बँका या सगळ्यांच्याच बाबतीत अशा प्रकारची सल्लामसलत रिझर्व्ह बँकेने केली असण्याची शक्यता आणि त्याच्यामध्ये गैर काहीही नाही. एकंदरीतच ज्या अनिश्चिततेच्या काळामधनं आपण जातोय त्यावेळेला यातनं जर अर्थव्यवस्था बाहेर काढायची असेल, ती एका वेगळ्या चालनेमध्ये द्यायची असेल तर बँकिंग सेक्टरकडनं फार मोठ्या प्रमाणावरती वित्तपुरवठा किंवा फायनान्शियल सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा वेळेला बाहेरनं व्याजाऊ घेतलेल्या, मग आपल्या ठेवींच्या रूपामध्ये सुद्धा असू शकतं, घेतलेल्या पैशापेक्षा आपल्या इंटरनल रिझर्व्ह मधनं जर खर्च केला आणि त्याच्यासाठीचा निधी पुरवठा किंवा फंड सप्लाय केला तर ज्याला आपण कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स असं म्हणतो, ती कॉस्ट ऑफ रेझिंग फायनान्स जर कमी राहिली, कारण ती राहते, तर एकंदरीतच कमी दराने व्याज पुरवठा करता येईल, ज्यातनं उद्योगधंद्याला आणखीन चालना मिळेल असा त्याच्या मागचा विचार आहे. पण ह्याचाच अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये कदाचित ही शक्यता फक्त बँकिंग सेक्टर पुरेशी मर्यादित असेल अशातला भाग नाही. एकंदरीतच जिथे जिथे अशा प्रकारचा लाभांश दिला जाण्याची शक्यता आहे अशा अनेक सरकारी कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा ही परिस्थिती होऊ शकते याचा विचार केला पाहिजे. काही प्रमाणामध्ये आधीच्या 2 सत्रांमध्ये याचा उल्लेख झाला असला तरी आजचा विषय हा पूर्णपणाने गुंतवणुकीशी संबंधित असल्यामुळे मी जाणीवपूर्वक या मुद्द्यांपासून सुरुवात करतोय आणि सत्राला नुकतीच सुरुवात होते, त्यामुळे इतर लोकांनाही सेटल व्हायला वेळ मिळावा म्हणून थोडा पुनरुक्ती आणि थोडी वाढीव भर अशा पद्धतीने हा मुद्दा मी मांडतोय. एक शक्यता अशी नाकारता येत नाही की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 फेब्रुवारी 2020 रोजी जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असं जाहीर केलं की आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जो तुम्हाला आणि मला एक शेअर होल्डर म्हणून डिव्हिडंड मिळतो, हेन्सफोर्थ इट विल बी टॅक्सेबल ॲट द हँड्स ऑफ ॲन इन्व्हेस्टर अँड नॉट ॲट अ कॉर्पोरेट. आणि त्यामुळे 31 मार्चच्या आत अनेक कंपन्यांनी वेगळ्या प्रकारे वाढीव लाभांश किंवा इंटेरिम डिव्हिडंड आपल्याला दिलेला आहे. विशेषतः ज्या सरकारी कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये सरकारची मालकी आजही खूप मोठ्या प्रमाणावर आहे अशा अनेक कंपन्यांनी तो दिलेला आहे. आणि त्यामुळे पायाभूत सुविधा असं कारण देत किंवा एकंदरीतच ज्याला आपण फॅसिलिटेटर किंवा एनेबलर असं म्हणतो अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्येही आपल्याला डिव्हिडंड मिळालेला आहे. आणि त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. मी शक्यता हा शब्द वापरलोय. मी कोणावरतीही दोषारोप करत नाही. मी फक्त असलेली फॅक्ट इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या पाठीमागचा उद्देश अत्यंत चांगला आहे, पण गुंतवणूकदार म्हणून तुम्ही आणि मी कसं धोरण ठरवतो याच्यासाठी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे की हे फक्त बँकांबद्दल होईल असं नाही. जिथे फार मोठ्या प्रमाणावरती फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जरी नसलं तरी नॅचरल रिसोर्सेस इन्फ्रास्ट्रक्चर अशाही स्वरूपामध्ये जर विचार केला आणि ज्याच्यामध्ये सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रपती यांच्या नावाखाली जेव्हा मोठ्या प्रमाणावरती शेअर होल्डर असेल, मग ती NHPC असेल, NTPC असेल, ONGC असेल, BPCL असेल, HPCL असेल, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, IRCTC असेल, REC लिमिटेड असेल, कोल इंडिया असेल, अशा ठिकाणी उत्पन्नामध्ये वाढ झालेली असली तरी सुद्धा आर्थिक वर्ष 2019-20 करता आपल्याला फायनल डिव्हिडंड मिळण्याची शक्यता नाही याचा विचार केला पाहिजे. हा मुद्दा सुरुवातीला घ्यायचं कारण असं की जसं आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करत असताना, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करत असताना जितकं आपण मार्केट अप्रिसिएशन किंवा कॅपिटल अप्रिसिएशनसाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करत असतो, तेव्हा काही काही शेअर्स असे असतात की ते बाजाराच्या कोणत्याही परिस्थितीत, मंदी असेल तर ते फार खालती जात नाहीत, तेजी असेल तर ते फार वरती जात नाहीत.
काही नियमांच्या अधीन राहून अशी सेशन करायची असल्यामुळे त्या कंपन्यांची मी नावं घेऊ शकत नाही, पण तुमच्यासारख्या जाणकार लोकांना ते सांगण्याची वेगळी गरज नाही. आपल्या असं लक्षात येईल की काही कंपन्यांचे शेअर्सचे बाजारभाव हे असे असतात की ते बाजार तेजीत असू दे किंवा बाजार मंदीत असू दे, एका विशिष्ट प्राइस बँडमध्ये, एका विशिष्ट पातळीच्या बाजारभावामध्ये ते फिरत असतात. आणि तरीही तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांचाही आणि अनेक संस्थात्मक गुंतवणूकदारांचाही या शेअर्सवरती फार विशेष मर्जी असते, कारण तो फार चांगल्या प्रमाणावरती डिव्हिडंड देतात. केवळ ते फायनल डिव्हिडंडच चांगला देतात असं नाही, त्यातल्या काही कंपन्या अशा आहेत की त्या इंटेरिम डिव्हिडंडही चांगल्या देतात. या मगाच्या घटनेचा अशा कंपन्यांवरतीही परिणाम होईल का याचा विचार करण्याची आवश्यकता. कारण ज्या पद्धतीने त्यांनी दिलेल्या इंटेरिम डिव्हिडंडचं किंवा फायनल डिव्हिडंडचं प्रमाण आणि सातत्य, क्वांटम आणि फ्रिक्वेन्सी अशा अर्थाने ती कमी होत जाईल, त्या प्रमाणामध्ये तुमच्या माझ्या हातामध्ये गुंतवणूकदार म्हणून येणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी होईल. या मुद्द्याचा विचार केला पाहिजे. तिसरी गोष्ट जी माझी आधीची 2 सेशन झाल्यानंतर झाली आहे ती साहजिकच पेट्रोल फील्ड बद्दल किंवा US मार्केटमध्ये पेट्रोलचे फ्युचर्स हे 0% खालती गेले किंवा 0 रेट्सपेक्षा कमी गेले. ही जी घटना आहे ही घटना फार प्रामुख्याने विचारात घेण्याजोगी आहे. याचा अर्थ असा की एकंदरीतच जागतिक अर्थकारणामध्ये तेलाची जी मागणी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाली असा त्याचा अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे आणि तोच अगदी जरी पेरिशेबल कमोडिटी नसली तरी सुद्धा व्हॅनिशेबल किंवा इन्फ्लेमेटरी कमोडिटी नक्की आहे. आणि इन्फ्लेमेटरी म्हणताना मला त्याचे सगळे अर्थ अभिप्रेत आहेत. अशा वेळेला कदाचित अमेरिकेची एका विशिष्ट पद्धतीने तेल बाजाराकडे आणि तेल उत्पादक देशांकडे पाहण्याची ती परिस्थिती असू शकते. दुसरं कारण असं असू शकतं की भारतासारखा, दुसरा अर्थ कारण नाही म्हणता येणार, असा असू शकतो की भारतासारखे जे देश आपल्या स्वतःच्या तेलाच्या गरजेकरता, मागणी करता पूर्णपणाने फार मोठ्या प्रमाणावरती आयातीवरती अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण कधी नव्हे एवढे तेलाचे भाव सध्या खालती आहेत. पण खरं सांगायचं म्हणजे हा मुद्दा फारसा रेलेव्हंट आपल्याकरता फार मोठ्या प्रमाणावरती फार मोठ्या काळामध्ये राहील असं मला वाटत नाही. याची कारणं 2 की मुळात तेलाचे भाव कमी झाले म्हणून आपण देश म्हणून, राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून तेल किती पद्धतीने खरेदी करून ठेवू किंवा निदान त्या पद्धतीचे फ्युचर्स पद्धतीचे व्यवहार करू याचा आपल्या देशाचा आजपर्यंतचा इतिहास फार मोठा साक्षी आहे की आपण फार मोठ्या प्रमाणावरती तेलाच्या दरावरती अवलंबून राहून आपल्या खरेदीच्या, तात्कालिक खरेदीच्या प्रमाणामध्ये चढ उतार करत नाही. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, केवळ सरकारने कमी भावाने तेलाची खरेदी केली म्हणून जो एंड युजर आहे, मग तो उत्पादक असेल किंवा तुमच्या माझ्यासारखा ग्राहक असेल, याला कोणत्या भावाने तेल मिळतं हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण गेल्या अनेक वर्षामध्ये आपण कितीही वेळा तेलाचे भाव बाजाराशी निगडीत ठेवू असं म्हणत असलो तरी सुद्धा गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये तेलाचे भाव आपण बदललेले नाहीत. आणि ज्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि अर्थकारणामध्ये तेलाचे भाव बदलले त्या मानाने आपल्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये, घाऊक गाजलेल्याच किरकोळ बाजारपेठेमध्ये तेलाचे भाव बदललेले नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊ. चौथी गोष्ट जी अत्यंत महत्वाची आणि जी पुन्हा एकदा माझ्या आधीच्या 2 सत्रानंतर झाली आहे, काल परवाचीच बातमी आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं जाहीर केलंय की यापुढे नव्याने नागरिकत्वासाठी अर्ज केलेल्या अमेरिकेबाहेरच्या लोकांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी त्याला जोड दिली आहे. कदाचित हे शब्द म्हणायचा मी राहिलो, मला माहिती आहे कदाचित हा मराठीतला सगळ्यात धोकादायक शब्द आहे, पण तरी सुद्धा त्यांनी त्याला अशी एक पुष्टी दिली आहे, जोड दिली आहे की हे नियम तात्पुरते अंमलात आहेत. टेम्पररी, ॲडहॉक आणि सरचार्ज ह्या 3 गोष्टी अशा आहेत की त्या म्हणायला ॲडहॉक असतात पण ह्या ॲडहॉकचा काळ कितीही काळ असू शकतो असा आजपर्यंतची इतिहासाची साक्ष आहे. याचाच अर्थ असा आहे की एकंदरीतच केवळ नागरिकत्व मिळेल अशातला भाग नाही, ग्रीन कार्ड मिळायला अडचण होईल अशातला भाग नाही. काही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जी वर्क परमिट्स किंवा जॉब व्हिसाज मिळतात त्याच्यावरती सुद्धा याचा तात्काळ त्या कालामध्ये परिणाम होऊ शकतो. याचा नेमका कोणत्या आणि कसा IT कंपन्यांवरती परिणाम होईल याचा विचार करावा लागेल. आणि याच्याशी निगडीत असं नाही पण त्याचा परिणाम, कारण ही एकाच दिशेने एकाच गोत्राची अशी उदाहरणं आहेत. ही जशी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची मागणी किंवा त्यांनी केलेली घोषणा ही गेले 2 दिवस फिरतीये,
तशीच व्हॉट्सअपवर फिरत असलेली एक गोष्ट अशी आहे की आपल्या देशातले TCS, इन्फोसिस, विप्रो अशा ज्या महत्वाच्या IT सेक्टर कंपन्या आहेत त्यांनी असा प्लॅन घोषित केला आहे की पुढच्या 4 ते 5 वर्षाच्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने ते अशा मार्गावरती किंवा अशा स्थितीमध्ये येतील की त्यांचा जो एकूण वर्कफोर्स आहे त्या वर्कफोर्सच्या 20% 25% इतकाच भाग प्रत्यक्ष ऑफिसामध्ये जाऊन काम करेल आणि बाकीचे त्यांच्या घरनं वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करतील. ज्यांनी माझी या आधीची कोरोनावरची 2 सेशन्स ऐकली आहेत त्यांच्या लक्षात असेल की ही घोषणा व्हायच्या आधी माझ्या भाषणांमध्ये किंवा माझ्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये मी याचा उल्लेख केला होता की ही शक्यता मी जरासुद्धा नाकारत नाही. माझी 32शी इतक्या लवकर वठेल असं मला वाटलं नव्हतं, पण निदान त्यामुळे माझ्या अभ्यासाची दिशा बरोबर आहे इतपत समाधान मात्र ते मला देऊन गेलं, जरी माझी 32शी वठल्याचं दुःख आलं असलं तरी. या गोष्टी अशासाठी महत्वाच्या आहेत की या 2 पद्धतीने आहेत. केवळ ते वर्क फ्रॉम होम वाढवणारे आहेत अशातला भाग नाही, पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची घोषणा आणि यांच्या वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी असा विचार केल्यानंतर IT सेक्टर कंपन्यांमध्ये बेंच स्ट्रेंथ फार मोठ्या प्रमाणावरती असते. प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकां इतकी जरी संख्या नसली तरी सुद्धा जसं आपण म्हणतो की क्रिकेटच्या टीममध्ये प्रत्यक्षात 11 जण खेळतात पण संघ मात्र 17 जणांचा आपण टूरवर जाताना आणि देशात असू तर 15 जणांचा जाहीर करतात, तो हा जो वरचा 4 आणि 6 आहे तो बेंच स्ट्रेंथ आहे. मग ही जी पहिली कपात आहे ती ह्या अशा बेंच स्ट्रेंथवरती होईल का, हा मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, आज जे IT सेक्टर कंपन्यांचे करस्पॉन्डंट ऑफिसर्स किंवा करस्पॉन्डिंग कन्सल्टंट्स किंवा ऑफिस करस्पॉन्डंट्स म्हणून जे आत्ता परदेशामध्ये विशेषतः अमेरिकेमध्ये गेलेले आहेत त्यांना जर उद्या ग्रीन कार्डचा प्रश्न सोडूनच द्या, परंतु एम्प्लॉयमेंट व्हिसा किंवा जॉब व्हिसामध्येही जर काही फेरफार केले तात्पुरते म्हणत तर ती मंडळी भारतात परत येतील. म्हणजे बेंच स्ट्रेंथ प्लस ही माणसं प्लस ऑलरेडी ऑन जॉब अशी माणसं या टोटल संख्येच्या त्या विशिष्ट प्रमाणात वर्क फ्रॉम होम वाढणार आहे आणि साहजिकच याचा तात्पुरता का होईना हा परिणाम या IT सेक्टर कंपन्यांच्या अॅन्युअल इन्कम वरती होईल. कारण शेवटी रेव्हेन्यू कसा वाढतोय हे आपल्याला पाहावं लागेल. कारण ही मंडळी जेव्हा भारतात येऊन काम करतील तेव्हा त्यांचं उत्पन्न जे मिळणार आहे तेही आपण लक्षात घेऊया ते भारतीय करन्सीमध्ये मिळणार आहे. ते तिकडे जेव्हा होते तेव्हा ते इकडनं जे पैसे पाठवत होते त्याच्यामध्ये आपल्याला डॉलर रुपी पॅरिटीचा प्रश्न पडेल. अशा वेळेला जो स्वाती भट मॅडमनी मला एक प्रश्न विचारलाय की रुपया स्वस्त असल्याचे फायदे असतील का, त्या मुद्द्याकडे मी नंतर येतोच, पण रुपया स्वस्त असण्याचे हे तोटेही असतात हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या लक्षात असं येईल की IT सेक्टर हे अशासाठी महत्वाचं आहे, इन्व्हेस्टमेंट या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर एम्प्लॉयमेंट या दृष्टीने एक वेगळं सेशन घ्यावं लागेल की IT सेक्टरमधले अनेक शेअर्स असे आहेत, आत्ता मी उल्लेख करू इच्छित नाही कारण ते योग्य होणार नाही, असा स्पष्ट आणि जाहीर उल्लेख करण्याबाबत काही सेबीचे नियम आहेत आणि अजून NSDL मध्ये अजून पुढचे 4 आठवडे माझी नोकरी आहे, मी 29 मेला रिटायर होणार आहे आणि तोपर्यंत माझ्या सर्व्हिस रूलचा भागही आणि सेबीचे याबद्दलचे नियम म्हणूनही कंपनीचं नाव घेणं मी टाळतो. पण अनेक कंपन्या अशा आहेत की ज्या मार्केट ॲप्रिसिएशनही देतात आणि चांगला डिव्हिडंडही देतात. तुमच्या असं लक्षात येईल की IT सेक्टरमधल्या 2 महत्वाच्या कंपन्या अशा आहेत की ज्या एरवी शेअर्सचे त्यांचे बाजारभाव वाढतात की नाही मला माहिती नाही, पण ज्या दिवशी वेगाने शेअर्सचा सेन्सेक्स बाजाराचा घसरतो त्या दिवशी यांचे बाजारभाव स्थिर तरी राहतात किंवा वाढतात. म्हणजे एकंदरीतच इन्व्हेस्टर्स कम्युनिटी ॲट लार्ज लुक ॲट दीज शेअर्स मोर ॲज अ डिफेन्सिव्ह ऑर अ हेजिंग स्ट्रॅटेजी. मग असं जर असेल तर ह्या आधीच्या 2 घटनांचा विचार करताना येणाऱ्या काळाचा विचार हा आपल्याला करावा लागेल. आणि याबाबतची शेवटची एक जी घटना मला माझ्या मूळ प्रश्नांकडे जायच्या आधी घ्यावीशी वाटते ती अशी आहे, कालपासून एक बातमी फिरते, ती खरी खोटी, खरी असली तर ती केव्हा अंमलात आणली जाईल, खरी असली तर ती खरोखरच अंमलात आणली जाईल का, हे सगळेच प्रश्न आहेत. पण एक बातमी कालपासून अशी फिरतेय, ती खरी असावी का खोटी असावी याबद्दल मी कुठचंच मत देऊ इच्छित नाही. ती अशी आहे की जर्मनीने चीन विरुद्ध काही $1 बिलियन नुकसान भरपाईचा दावा करण्याची मागणी केली आहे आणि त्याबाबतची प्रक्रिया ते सुरू करण्याच्या विचारात आहेत. हे विधान किंवा ही बातमी कितपत खरी खोटी मला माहिती नाही, पण काही ठिकाणी ही बातमी फिरते. आपण जर चर्चेसाठी म्हटलं, विवादासाठी म्हटलेलं नाही, जर चर्चेसाठी आपण असं गृहीत धरलं की ही बातमी खरी आहे तर एका वेगळ्या अर्थाने एका वेगळ्या व्यावसायिक आणि व्यापारी युद्धाला सुरुवात झाल्याची ही गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला चीन हा उत्पादक देश म्हणून आपण त्यांना अंडरलाईन करण्याचा किंवा आपण त्यांना वेगळा पाडण्याचा प्रयत्न करतोय एक जग म्हणून, असा त्याचा अर्थ आहे.
हे कितीही योग्य वाटलं, अनेकांच्या मनात असं असेल की त्यांच्याकडे करोना झाला ना, आम्ही इथे महिनाभर घरी बसलोय, त्यामुळे कोणीतरी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून का होईना पण गोळी चालवतंय तर चालवू दे असं जरी म्हटलं तरी एक अर्थकारण म्हणून, एक गुंतवणुकीचं क्षेत्र म्हणून याचे असलेले फायदे तोटे आपण लक्षात घेतले पाहिजेत. मधल्या एका सत्रामध्ये मी म्हटलं तर तसं की चीनचे तुम्ही समर्थक आहात का विरोधक आहात, करोना नाही एकंदरीतच अर्थकारणामध्ये, तरी 4 गोष्टी चीनच्या बाबतीत आपण कितीही म्हटलं तरी नाकारता येत नाहीत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लोकसंख्येच्या आकारावरती चीन ही दुर्लक्ष करता येण्याजोगी बाजारपेठ नाही, उत्पादक म्हणूनही आणि उपभोक्ता म्हणूनही. गोष्ट पहिली. गोष्ट दुसरी की मुळातच चीन ही अशी एक अर्थव्यवस्था आहे की जिथे कॉटेज इंडस्ट्रीपासून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आवाक्यापर्यंत फार मोठ्या प्रमाणावरती ही जी मागणी आहे ती मागणी अशा अर्थाने आहे की त्यांची चेन इतकी भक्कम आहे की ते स्वतःच्या अंतर्गत बाजारपेठेच्या जोरावरती ती उत्पादन क्षमता खेचू शकते. तिसरी गोष्ट चीनच्या बाबतीत अशी आहे की ती गोष्ट अशी आहे की चीननी एकदा मनात आणलं की ते वाटेल त्या परिस्थितीत, वाटेल त्या टोकाला जाऊन ती वस्तू किंवा ती गोष्ट कमीत कमी वेळेमध्ये निर्माण करू शकतात. मग ते हॉस्पिटल असू दे, मग ते औषध असू दे, मग ते उत्पादन असू दे. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जगात जे काही मोजके भाग्यवान देश आहेत की ज्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह मध्ये फक्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा एक्सपोर्ट अर्निंग येतं असं नाही, तर ज्याचा लक्षणीय आणि सातत्यपूर्ण भाग हा चीनी नागरिक जे परदेशात राहतात त्यांनी दरमहा चीनी अर्थव्यवस्थेमध्ये किंवा चीनमध्ये पाठवलेल्या पैशांचा आहे. क्वांटम आणि फ्रिक्वेन्सी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. एक गोष्ट लक्षात घेऊ, मगाशी बोलताना चुकून जर्मन सरकार मी जर्मनी असं म्हटलं, ती एका जर्मन मॅगझिननी केलेली मागणी आहे, जर्मन सरकारने केलेली मागणी नाही चीनीकडनं घ्यायच्या नुकसान भरपाईची. बोलण्याच्या ओघामध्ये तो गोंधळ झाला. जयदीप, थँक्यू व्हेरी मच फॉर पॉइंटिंग इट आउट. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, एकंदरीतच अशा प्रकारच्या बातम्या जितक्या अडॉक स्वरूपामध्ये असतात, जितक्या सेल्फ जनरेटेड असतात, त्या काही वेळेला प्लांटेडही असतात का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पण तो मुद्दा महत्वाचा नाही, माझ्याकडनं मिस्टेक झाली, ती जर्मन मॅगझिननी केलेली मागणी आहे, हा मुद्दा मी पुन्हा घेतो. थँक्यू व्हेरी मच जयदीप आपटे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की ह्या सगळ्या घटकांच्या पार्श्वभूमीवरती जर आपण बाजारामध्ये विचार केला तर आपल्या शेअर बाजाराचा बीएससी सेन्सेक्स आहे, मी तो एक पाया म्हणून धरतो, तोच प्रकार निफ्टीमध्येही आहे. तर गेल्या काही दिवसामध्ये आपण असं पाहिलं की अत्यंत वादळी स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये बदल होत आहेत. 2 दिवस तो 1200 अंशांनी वर जातो, तिसऱ्या दिवशी काही कारण नसताना 1200 अंशांनी खालती येतो. आपण आता सगळेच इतके एक्सपर्ट झालोय की वर गेल्याचीही, चांगल्या वाढल्याची असं म्हणतो, कारण मराठीत वर गेल्याचीही वेगळी अर्थ आहेत. शेअर बाजाराचा निर्देशांक वाढला तर त्याचंही बाजाराला असं वाटतं म्हणून आपण आपली मतं सांगत राहतो. बाजार खाली आला तर आता तर काय सगळीकडेच करोना नावाचं फार छान कारण आहे. जसं सरसगटपणे आम्ही अनेक वर्षानुवर्ष सांगत असू की शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ झाली तर विदेशी वित्त संस्थांनी खरेदी केली, आणि शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये घट झाली किंवा घसरण झाली किंवा घसरगुंडी झाली तर विदेशी वित्त संस्थांनी विकली. अशी परिस्थिती बाजारात नसते. तेव्हाच कोणीतरी विकू शकतं जेव्हा समोरनं कोणतरी विकत घेऊ शकत असतं. मग ते फक्त बल्क वर्सेस रिटेल आहे का बल्क वर्सेस बल्क आहे याचा विचार करावा लागतो. आज हे सगळे मुद्दे सुरुवातीला मांडण्याचं कारण असं आहे की आता एक एक करून मी मगाशी म्हटलं तसं स्वाती भट मॅडमने विचारलेले प्रश्न, आदित्यनं विचारलेले प्रश्न आणि सौरभने विचारलेल्या प्रश्नांचा उल्लेख करणारं विवेचन असं माझ्या उरलेल्या 20-25 मिनिटाच्या काळामध्ये करतो, कारण आपण जास्तीत जास्त 42 ते 47 मिनिटं फेसबुक लाईव्ह सेशन करू शकतो याची मला कल्पना आहे. 9:30ची वेळ दिली होती, मी सेशनला सुरुवात 9:50ला केली आहे. आता 10:15 झालेत, म्हणजे अजून आपल्या हातात 20 ते 25 मिनिटं आहेत. त्याच्यामध्ये हे एकमेकांशी संलग्न प्रश्न आहेत, त्यामुळे आता वेगवेगळे प्रश्न म्हणून किंवा त्या प्रश्नकर्त्याचा उल्लेख न करता त्याचं उत्तर देणारं विवेचन हे करोनानंतरची गुंतवणूक म्हणून करतो. एक मुद्दा असा होता की जर खरोखरच तेलाच्या किमती कमी झाल्या तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम काय. अत्यंत साहजिक आहे, ज्याची सुतोवाच मी माझ्या आधीच्या विवेचनात आत्ता केलंच आहे. ती एक मुद्दा असा आहे की आत्ता जेव्हा तेलाच्या किमती अत्यंत कमी प्रमाणावरती किंवा कमी पातळीवरती आलेल्या आहेत त्यावेळेला ताबडतोब खरेदी आणि एकंदरीतच पुढच्या खरेदीसाठीचे फ्युचर्स पद्धतीचे व्यवहार आपण जितक्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करू शकू तितका माझा देशाच्या फॉरेक्स रिझर्व्हच्या दृष्टिकोनातून मला
गोष्टी करत राहाव्या लागतात आणि त्याचा तेवढा परिणाम होईल. ज्या प्रमाणामध्ये या कमी पातळीवरती मी प्रत्यक्ष खरेदी किंवा माझ्या फ्युचर्सचे व्यवहार करून ठेवेन तेवढं मला कमी दराने तेल मिळेल आणि त्यामुळे माझा फॉरेक्स रिझर्व्ह त्या प्रमाणामध्ये कमी वापरला गेल्यामुळे माझी रुपी पॅरिटी व्हिसाविस डॉलर्स ही चांगली सुधारेल. मी रुपी पॅरिटी व्हिसाविस डॉलर असा मुद्दामून उल्लेख अशासाठी केला की गेल्या काही वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे आपली तेलाची संपूर्ण खरेदी ही फक्त डॉलरच्या रूपात मोबदल्यामध्ये होते अशातला भाग नाही. आपण तेलाचे पैसे फक्त डॉलरमध्ये देतोय अशातला भाग नाही. गेल्या काही वर्षात सातत्याने आपण तेलाची खरेदी करताना डॉलरच्या व्यतिरिक्त रुपयामध्येही पैसे देण्याची तरतूद अनेक देशांबरोबर केली आहे. ते रुपया बरोबरच वेगवेगळ्या पद्धतीच्या वस्तूंच्या स्वरूपामध्ये, मी बार्टर असं म्हणत नाही, बट दे आर ऍक्सेप्टिंग माय परचेस कन्सिडरेशन इन काइंड, से बाय वे ऑफ अ ड्रिंकिंग वॉटर, बाय वे ऑफ अ सप्लाय ऑफ राईस ऑर मेनी अदर कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. असं जर असेल तर त्याचा माझ्या डॉलरपेक्षा सुद्धा माझ्या अर्थव्यवस्थेला दोन अर्थांनी फायदा होईल. पहिला मुद्दा असा असेल की त्या प्रमाणामध्ये माझा फॉरेक्स कमी जाईल आणि दुसरं त्या प्रमाणामध्ये या वस्तूंच्या माझ्या निर्यातीला फायदा होईल. कारण तुम्ही कारण काही दिलं तरी तर या स्वरूपामध्ये जाणार असेल आणि ती क्वालिटी चांगली होत असेल तर त्याची प्रॉडक्ट म्हणूनही मागणी, नॉट ओनली ॲज अ परचेस कन्सिडरेशन टुवर्ड्स ऑइल बट प्रॉबेबली मोर ॲज अ प्रॉडक्ट आर अ सर्व्हिस इटसेल्फ कॅन बी गिव्हन देअर इन टू. कदाचित एक शक्यता नाकारता येत नाही की नंतरच्या करोनाच्या नंतरच्या काळामध्ये जसं आपल्या देशाला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा पुनर्विचार करावा लागेल, धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल, प्रायोरिटीज आणि फ्रिक्वेन्सीचा विचार करावा लागेल, तसा तो जगातल्या सगळ्याच देशांना करावा लागणार आहे. मग त्याचा फायदा उठवत, हा शब्दप्रयोग घाणेरडा वाटेल पण अर्थकारणामध्ये तोच सत्य आहे, आपण आखाती युद्धानंतर हव्या त्या प्रमाणामध्ये ती संधी साधू शकलो नाही आणि त्यामुळे त्या आखाती मार्केटमध्ये आपल्यापेक्षा सुद्धा आज बांगलादेशचा एक्सपोर्ट जास्त वेगाने वाढला. क्वांटम म्हणून आपला जास्त आहे, संख्या म्हणून आपली जास्त आहे, पण वेग म्हणून बांगलादेशचा जास्त आहे. पण अशा पद्धतीच्या प्रॉबेबिलिटीजचा जेव्हा विचार आपण करत असतो तेव्हा एक निर्यातदार देश म्हणून आपण करू शकत नाही किंवा करत नाही असं मला म्हणायचं नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण शेवटी ही प्रॉबेबिलिटी आहे. ती जर प्रॉबेबिलिटी तुम्हाला परफॉर्मन्समध्ये परिवर्तित करायची असेल तर केवळ ती संधी आहे म्हणून ती तुमच्या हातात आणि खिशात येत नसते. ती संधी दोन्ही हातांनी पकडावी लागते आणि त्याचं सोनं करावं लागतं. त्यामुळे आपण ज्या डिलिव्हरी डेट्स देऊ त्या डिलिव्हरी डेट्स आपण पाळू शकलो, आपण जी क्वालिटी स्टँडर्ड्स मान्य कबूल करू त्या ॲग्रीमेंटमध्ये, ती जर आपण मान्य केली तर तेलाचे भाव कमी येण्यातनं, आपण केलेल्या खरेदीतनं आपण आपल्या बाजारपेठेचं आणि निर्यात क्षेत्राचा फार मोठ्या प्रमाणावर विस्तार करू. त्यामुळे बाकीच्या ठिकाणी जो एम्प्लॉयमेंट गॅरंटी यासारख्या गोष्टीकोनातून आपल्या देशामध्ये जो विचार येऊ शकतो तो करावा लागेल. ही करण्याची संधी किंवा शक्यता अशासाठी आहे की करोनाचा जसजसा इम्पॅक्ट जाणवत गेला तसतसा अनेक जागतिक वित्त संस्थांनी वेगवेगळे देश कोणत्या पद्धतीने विचार आपण करू शकतो किंवा वेळ वाढू शकतो अर्थव्यवस्था म्हणून, राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून याचा विचार करावा लागेल. आणि तो करत असताना अनेक जागतिक वित्त संस्थांनी असं म्हटलंय की जगातल्या बहुतांश देशांमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये होणारा विकासाचा दर, GDP ग्रोथ रेट हा निगेटिव्ह असेल. चीनचा साधारणपणे 1% असेल आणि भारताचा साधारणपणे 1.2% असेल असं म्हटलंय. हे इस्टिमेशन आहे. हे इस्टिमेशन जर रियालिटी करायची असेल तर आपण कोणत्या पद्धतीने याच्यात गुंतवणूक करतो असा प्रश्न येतो. नेहा सलगरे मॅडमनी इथे प्रश्न विचारला, सुदैवाने मी त्याच मुद्द्याकडे येत होतो. थँक्यू व्हेरी मच नेहा सलगरे मॅडम. त्यांनी असं म्हणलं की चायनीज कंपन्यांना आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये करोनानंतर आपण गुंतवणूक म्हणून करायला परवानगी द्यावी की नाही, हा पूर्णपणाने पॉलिसी आणि स्ट्रॅटेजीचा भाग आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की चीनी कंपन्या केवळ त्या चीनी आहेत म्हणून त्यांचा पैसा घ्यायचा की नाही याचा विचार करण्यापेक्षा सुद्धा ज्या कंपन्या चीनमधनं आपलं बस्तान भारतामध्ये उठवतायत, परत आणायचा विचार करतायत, अशी जर परिस्थिती असेल तर ती बाजारपेठ आधी आपल्याकडे आणण्यामध्ये आपल्याला जास्त लक्ष दिलं पाहिजे. केवळ चीनी करन्सी आहे म्हणून त्याला नाही म्हणावं की नाही, हा स्ट्रॅटेजीचा भाग आहे. असं केल्याने चीनला केवळ आपण आर्थिक आघाडीवरती संघर्षाला प्रवृत्त करू अशातला भाग नाही, त्याची इतरही रेमिफिकेशन्स आणि इम्प्लिकेशन्स असतील. त्यामुळे हा केवळ
इकॉनॉमिक अँगलनी किंवा फिनान्शियल अँगलनी किंवा नॅशनॅलिझमच्या अँगलनी सोडवण्याचा प्रश्न नाही. याच्यामध्ये डिफेन्स कन्सिडरेशन आहेत, याच्यामध्ये एक्सटर्नल अफेअर्स कन्सिडरेशन्स आहेत. काही गोष्टी अशा असू शकतील की त्याचं रॉ मटेरियल किंवा त्याची टेक्नॉलॉजी किंवा त्याचं वर्किंग प्रोसेस हे आपल्यापेक्षा चीनमध्ये जर स्वस्त मिळत असेल तर त्यांची गुंतवणूक घ्यायच्या ऐवजी, म्हणजे इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ इक्विटी कॅपिटल स्टेक ऑफ अ चायनीज कंपनीज इन इंडियन कंपनीज, इफ वी आर एबल टू टेक दॅट कंपोनंट मोर ॲज अ प्रिकॉशनरी मेजर by way of a technology or a technique or a skill or a WIP, probably that would be much more beneficial. पण मी म्हटलं तसं की हा सध्याच्या लगेचच्याच वातावरणामध्ये फक्त इकॉनॉमिक अँगलनी सोडवायचा विषय नाही. जी बातमी फिरते ती जर खरी असेल की अनेक अमेरिकी कंपन्यांनी ज्यांची प्रोडक्शन हाऊसेस किंवा प्रोडक्शन बेसेस हे चीनमध्ये आहेत ते तिथनं हलवायचा विचार सुरू केला आहे. आणि ही बातमी खरी असली पाहिजे, कारण काल अनेक चॅनलवरती सांगत होते की जॅपनीज गव्हर्नमेंटने आपल्या जॅपनीज प्रोड्युसर्सना आणि फॉरेन प्रोड्युसर्सना, इस्पेशली अमेरिकन आणि युरोपियन प्रोड्युसर्सना असं सांगितलंय की ते जर चीनमधला प्रोडक्शन बेस हलवायला तयार असतील तर त्यांनी जर ते हलवलेला बेस स्वतःच्या देशात परत नेण्याच्या ऐवजी किंवा भारतामध्ये किंवा इतर कुठच्याही देशामध्ये नेण्याच्या ऐवजी जर त्यांनी तो जपानमध्ये हलवला तर जपान फार मोठ्या प्रमाणावरती त्याला कन्सेशन्स देईल. म्हणजे तुमच्या लक्षात असेल की केवळ पॉलिटिकल किंवा डिफेन्स कन्सिडरेशन असं नाही, हे शेवटी कमर्शियल कन्सिडरेशन मधलं टेंडरिंग आहे. आणि अनेक ठिकाणी आपण लोएस्ट रेट ऑफर करणाऱ्याला टेंडरिंग देतो, याच्यावरती त्याचा परिणाम होईल. हे काही अर्थाने जसं नेहा सलगरे मॅडमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तसंच ते स्वाती भट मॅडमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न साहजिक असा असू शकतो याच्यामुळे की कोणत्या शेअर्समध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करावी, हा म्हणजे सरळ टिप मागण्यातला भाग झाला. आणि मीही तेवढा चावट किंवा फाजील माणूस असल्यामुळे मी असं म्हणतो की अशा टिप जेव्हा द्यायच्या असतील तेव्हा माझी कमर्शियल कन्सिडरेशन मिळाल्याशिवाय मी देणार नाही. तुम्हाला मान्य आहे मला फेसबुक लाईव्हमध्ये जर फुकट मिळत असेल तर का सोडा, मी या प्रश्न विचारायचं सोडलं नसतं. पण मलाच आदित्यच्या एका प्रश्नावरनं असं कळलंय आता की डिजिटलमध्ये सुद्धा आपण असे प्रोग्राम केले तर लिमिटेड का होईना पण इन्कम मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे माझ्या मनामधला अँटीना नको तिकडे वर गेलाय की मग इतके दिवस मी फेसबुक लाईव्ह उगाच फुकट केली की काय. त्यामुळे एकदा ही निगोशिएशन्स नक्की झाली की टिप कशा द्यायचा हा विचार करू. एक गोष्ट लक्षात घ्या, हा एक गमतीचा भाग झाला. याचं खरं उत्तर असं आहे की आज मितीला तुम्ही मुळात कोणत्या प्रकारचं कंपोजिशन तुमच्या पोर्टफोलिओचं आहे याच्यावरती तुम्हाला विचार करावा लागेल. सौरभ आणि आदित्यनी विचारलेले जे 2 प्रश्न आहेत त्याची ही पार्श्वभूमी आहे आणि ते तिन्ही प्रश्न मी एकत्र घेतोय, त्यामुळे आता वेगळ्या प्रश्नाचा आणि प्रश्नकर्त्याचा उल्लेख करण्याचे कारण नाही. मंदार बापट सरांनी विचारलंय की व्हॉट वुड बी द इम्पॅक्ट ऑफ ऑइल क्रायसिस ऑन इंडियन इकॉनॉमी. त्याचं आत्ताच मी उत्तर दिलेलं आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की येणाऱ्या काळामध्ये आजपर्यंत ज्या गोष्टींचा आपण विचार केला, कारण आदित्यने असं विचारलंय की एंटरटेनमेंट इंडस्ट्री बंद होईल, पुढच्या काही महिन्यामध्ये तरी ती निदान पूर्वीच्या जोमानी उत्साहाने सुरू होईल अशातला शक्यता फार कमी आहे. मग त्याच्यामध्ये जे कलाकार म्हणून सहभागी आहेत, त्याच्यामध्ये जे तंत्रज्ञ म्हणून सहभागी आहेत, त्यांच्याही उत्पन्नाची पंचायती आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या उत्पन्नापेक्षा किंवा उत्पन्न एवढं जरी नसलं तरी काही आधी केलेल्या गुंतवणुकीपासून उत्पन्नाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत किंवा त्यांना त्याची आवश्यकता आहे. या सगळ्याच गोष्टींचं जर एक एकत्रित उत्तर द्यायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा एक क्रायटेरिया आपण लक्षात घेऊया की आजपर्यंत आपण जेव्हा एखादी गुंतवणूक निवड गुंतवणुकीच्या साधनाचं सिलेक्शन करत होतो, निवड करत होतो, त्यावेळेला आपण पुस्तकातपासून जे शिकत आलो अशा 4 क्रायटेरियाचा विचार करत होतो की त्याची सेफ्टी किती आहे, त्याची लिक्विडिटी किती आहे, त्याचा रेट ऑफ रिटर्न किती आहे. ही लिक्विडिटी म्हणत असताना मला पाहिजे तेव्हा ते मूळ मुद्दल काढून घेता येईल का अशा पद्धतीने आपण लिक्विडिटीचा विचार करत होतो. आता एकंदरीतच करोनानी ज्या पद्धतीची एक अर्थव्यवस्था आपल्याला सामोरी आणली आहे आणि ती परिस्थिती अगदी उद्या 3 मेला आपल्याकडचा लॉकडाऊन उठला तरी सुद्धा लगेचच ती परिस्थिती बदलेल अशातला भाग नाहीये. कारण एक प्रश्न असाही आहे की लॉकडाऊन उठल्यानंतर इतके दिवस सप्रेस केलेली डिमांड वाढली तर देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल की नाही. याचं तात्विक आणि पुस्तकी उत्तर द्यायचं झालं तर साहजिक आहे, जर अचानक मागणी वाढली तर देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतोच. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर अचानक मागणी वाढली तर ती मागणी पूर्ण करण्यासाठी तेवढा पुरवठा आहे का आणि तेवढा पुरवठा करण्यासाठी तेवढं उत्पादन आहे का याचा विचार करावा लागतो. कारण आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेतला प्रश्न प्रोडक्शन किंवा डिमांड हा फार कमी वेळेला आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतला प्रश्न लॉजिस्टिक असा जास्त आहे.
मग ती वीज असेल, मग ते कृषी उत्पादन असेल. एक साधं उदाहरण काय ना, सरकार मग ते म्युन्सिपाल्टीच्या पातळीवरती असू दे, राज्य सरकारच्या पातळीवरती असू दे, केंद्र सरकारच्या पातळीवरती असू दे, वारंवार जाहीर करतंय की नागरिकांनी वारंवार घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही, त्यांना अत्यावश्यक वस्तू ज्या हवेत त्या घरपोच मिळते, त्यांना त्या उपलब्ध आहेत. त्यांनी एका वेळेला पॅनिक बाईंग करू नये. पण पॅनिक बाईंग करू नये असं म्हटलं तरी पाहिजे ती वस्तू मिळत नाही, ही काही वेळेला जर अनुभव येत राहिला तर तो पंचायतीचा होतो. एक साधं उदाहरण घेऊ ना, त्या दिवशी रात्री पंतप्रधानांनी जेव्हा आपल्याकडे येऊन टीव्हीवरती, रेडिओवरती येऊन आपल्याला सांगितलं की आपल्याकडचा लॉकडाऊन एका विशिष्ट तारखेपर्यंत आहे, आपण त्यांचं भाषण संपायच्या आत रस्त्यावरती केलेली गर्दी पाहू. मी गमतीने परवा आदित्यला म्हणलं होतं की मी आत्ता जिथे राहतो तिथे 16 वर्ष राहतो. तर म्हणलं गेल्या 16 वर्षात क्युम्युलेटिव्हली एकत्रितपणे त्या दुकानामध्ये मी जेवढी माणसं पाहिली नव्हती त्याच्याहून जास्त संख्येने माणसं मी त्या 16 मिनिटात त्या दुकानात उभी राहिलेली पाहिली. आणि लोक कांदे आणि बटाटे जे साधारणपणे आपण 1-1.5 किलोच्या वर घेत नाही तिथे ते 5, 7, 8 किलो ही घ्यायला तयार होते. आणि आज ते शहाणे ठरले, कारण नंतर कांदे बटाटे मी ते म्हणले आता घराबाहेर जायचं नाही तर मी मिळालेले कांदे बटाटे घेतो. मग अक्षरशः आधीचा राहिलेला मालही आपण ज्या पद्धतीने विकला, मी प्रॉफिटिअरिंग केलं असं म्हणत नाही, जरा सुद्धा म्हणत नाही, आपली त्यावेळेला गरज भागली आहे, महत्वाचं आहे. माझा सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की येणाऱ्या काळामध्ये या घटनेकडे 2 पद्धतीने पाहावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिमॉनिटायझेशन नंतरच्या काळामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केले, ते झाले की कितपत यशस्वी झाले हा ज्याच्या त्याच्या चर्चेचा विषय आहे किंवा ज्याच्या त्याच्या वादाचा विषय आहे. पण आपण हळूहळू कॅशलेस ट्रान्झॅक्शनकडे केलो. पण आज एका अर्थाने लॉकडाऊनचा किंवा वर्क फ्रॉम होमचा 1 महिना पुरा झाला. माझ्यासारखे बहुतांश जण शेवटचे ऑफिसला 20 मार्चला गेले आहेत. 21-22 मार्च शनिवार रविवार होता, त्यामुळे 23 मार्च पासून 22 एप्रिल पर्यंत आपण 1 महिना आज वर्क फ्रॉम होम करतोय. आपल्या अनेकांच्या सोसायट्यांमध्ये खालती दूध, भाजी, फळं, पाला येतोय. तो वस्तू मिळतेय का, त्याचं उत्तर हो असं आहे. पण तो पूर्वी जसं तुम्हाला क्रेडिट कार्डावरती देता येतं, गुगल पे वरती देता येत होतं, भीम पे वरती देता येत होतं, अशा पद्धतीचे पैसे आज आपण देऊ शकत नाही. वस्तू मिळते का याचं उत्तर हो आहे. त्याची मागणी होतीये का याचं उत्तर हो आहे. त्याचा पुरवठा होतोय का याचं उत्तर हो आहे. पण तुमचं ट्रान्झॅक्शनचं स्वरूप बदलत आहे. त्या प्रमाणामध्ये तुमच्या इन्कमचा काही भाग तुम्ही आता रोख कॅश या स्वरूपामध्ये ठेवताय. म्हणजे वन्स अगेन आय एम रिड्युसिंग माय प्लास्टिक थिअरी. हा जो प्रश्न आहे हा एकंदरीतच मॉनिटरी सप्लायवरचा आहे, पुस्तकी प्रश्न आहे. M1, M2, 3 ची चर्चा आहे. आता M1 इज बिकमिंग प्रॉमिनंट. अशी जर परिस्थिती असेल तर ज्या वेळेला माझं उत्पन्न कमी होत आहे, निदान पुढे ढकललं जात आहे, कोणाचाही उल्लेख करत नाही. अनेक कंपन्यांनी, काही राज्य सरकारांसकट असं सांगितलं की आम्ही पगार नक्की देणार, पगार बुडवत नाही, तुम्ही चिंता करू नका. पण तो सलग देता येईल अशातला भाग नाही. जो 1 तारखेला मिळत होता तो 5 तारखेला मिळतोय, 10 तारखेला मिळतोय. कौतुकाने त्याच वेळेला हेही सांगितलं पाहिजे की अनेक कंपन्या अशा आहेत की ज्या साधारणपणे महिन्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे मे महिन्याचा पगार 30 किंवा 31 मेला वर्किंग डे असेल त्यानुसार देत होत्या. त्या कंपन्यांनी मार्च महिन्याचा पगार 30 किंवा 31 मार्च द्यायला हवा होता, पण लोकांची होणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी 23-24लाही दिला. अशाही कंपन्या आहेत, असेही एम्प्लॉयर आहेत आणि अशांची ही संख्या लक्षणीय आहे. हे एक चांगलं उदाहरण आहे. त्यामुळे तुमच्या घातात त्या क्षणाला असलेल्या इन्व्हेस्टेबल सरप्लसचं प्रमाण किती आहे याच्यावरती त्याचा प्रत्यक्ष प्रमाणाने आर्थिक व्यवस्थेवरती आणि तुमच्या गुंतवणुकीच्या साधनांवरती होणारा परिणाम आहे. त्यामुळे आजपर्यंत गुंतवणूक करत असताना लिक्विडिटी हा मला पाहिजे तेव्हा पैसे मिळतील की नाही अशा अर्थाने लिक्विडिटीचा विचार करत होतो. करोना नंतरच्या अर्थकारणामध्ये आणि गुंतवणूक क्षेत्रामध्ये अशाही अर्थाने लिक्विडिटीचा विचार करावा लागेलच. पण त्याच वेळेला मी गुंतवलेल्या पैशातनं नियमितपणे माझ्या बँक खात्यामध्ये रिटर्नच्या स्वरूपामध्ये माझे पैसे मला मिळत राहतील का याचाही विचार करावा लागेल. याचा अर्थ असा आहे की एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कलाकार असा, तुम्ही तंत्रज्ञ असा, तुम्ही नोकरदार असा, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असा, तुम्ही निवृत्त असा, तुम्हाला ग्रोथ स्कीम पेक्षा इन्कम स्कीम मध्ये काही प्रमाणात तरी पैसे जास्त गुंतवावे लागतील असा त्याचा अर्थ आहे. हा मुद्दामून उल्लेख अशासाठी केला की विचारलेला एका प्रश्नात असा आहे की म्युच्युअल फंडवालेही सांगतायत आम्हीच सरस, इक्विटी मार्केटवाले तर आम्ही नेहमीच म्हणतो आम्ही सरस, कारण आम्ही कोणापेक्षा दुय्यम होते आम्ही मान्यच करत नाही. म्हणजे मी नेहमी गमतीने म्हणतो की तुलसीदासांच्या एका कवितेमध्ये आहे, ढोल गवार पशु शूद्र नारी ये सब ताडन के अधिकारी. तर मी गमतीने म्हणतो की नक्की तुलसीदासांच्या काळामध्ये शेअर बाजार नसावा.
असं मी एकदा भाषणात म्हटलं, तर एकदा उत्तर प्रदेशमध्येच बोलत होतो, तिथे उदाहरण दिलं. तर त्यावेळेला मला म्हणले, असं का म्हणतोस? की म्हटलं, अहो, जर तुलसीदासांच्या काळामध्ये बाजार असता तर शेवटच्या नारीच्या ऐवजी त्यांनी बाजारी म्हटलं असतं. ढोल गवार पशु शूद्र बाजारी ये सब ताडन के अधिकारी. गमतीचा मुद्दा सोडूया. तर म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधले आता हा वर्सेस हा नाहीये, तर हा आणि हा आहे, हा किंवा हा नाहीये. त्यामुळे माझं म्हणणं असं राहील की जिथे तुम्हाला रेग्युलर इन्कमची, मग ती मंथली असेल, क्वार्टरली असेल, जी गरज आहे तेवढा पैसा हा इन्कम फंडमध्ये, काही पैसा हा नंतरच्या काळातल्या इंटरिम डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांमध्ये, आणि थोडा पैसा किंवा उरलेला पैसा, थोडा असं मी म्हणत नाही, उरलेला पैसा हा एकंदरीतच कॅपिटल ॲप्रिसिएशन देणाऱ्या आयदर ग्रोथ स्कीममध्ये ऑर ग्रोथ कंपनीजमध्ये गुंतवावा लागेल. त्यामुळे हा येणारा पुढचा 2-2.5 वर्षाचा काळ म्युच्युअल फंड वर्सेस इक्विटी मार्केट अशा पद्धतीचा विचार करण्याचा काळ नाही, हे मी मोकळेपणाने सांगतो. कदाचित आता 4च आठवड्यात वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यामुळे निवृत्त होतोय म्हणून इतका इंडिपेंडंट किंवा इम्पार्शियल स्टँड घेऊ शकत असेल. पण शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ग्रोथ म्हणून जात असाल, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्कम स्कीम म्हणून जात असाल, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही बॅलन्स स्कीम म्हणून जात असाल, तरी सुद्धा त्यातला फार मोठ्या प्रमाणावरचा पैसा हा इक्विटीमध्येच जात असतो. तुम्ही प्रॉव्हिडंट फंडामध्ये जास्त पैसे गुंतवत असता तरी प्रॉव्हिडंट फंडाच्या इन्व्हेस्टेबल सरप्लसच्या रक्कम किती प्रमाणामध्ये शेअरमध्ये गुंतवता येईल, इक्विटी मार्केटमध्ये गुंतवता येईल, ह्याचं प्रमाण गेले काही वर्ष वाढत आहे. त्यामुळे जसं आपण ते संस्कृत सुभाषिता म्हणतो की सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छती, तसं तुम्ही कुठेही पैसे गुंतवलात तरी मार्केटमध्ये येत आहे. काही वेळेला ते तुमच्या कळत येतात, काही वेळेला ते तुमच्या नकळत येतात. हे अगदी इन्शुरन्स पॉलिसीच्या बद्दलही खरं आहे. त्यामुळे कृपा करून म्युच्युअल फंड वर्सेस इक्विटी असं नाहीये, म्युच्युअल फंड वर्सेस शेअर मार्केट असं नाहीये, म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट असा तो विचार आहे. याचं कारण असं आहे की शेवटी जसं त्या हत्तीच्या गोष्टीसारखं आहे की माझ्या जे हाताला लागलं ते मी पाहिलं, पण त्याच्या थोडं पुढं जाणारी ही गोष्ट अशी आहे की येणाऱ्या काळामधल्या इन्व्हेस्टमेंट मार्केटचं कंपोझिशन हे सतत बदलत राहत आहे. तुमच्या लक्षात येत आहे का की करोनाच्या प्रभावानंतर हे जास्त मोठ्या प्रमाणावरती जाणवत आहे आणि त्याच्या आधीही काही प्रमाणात ते जाणवत होतं. एकंदरीतच शेअर मार्केटची वृत्ती ही दिलेर असते. म्हणजे मी गमतीने नेहमी माझ्या समवयस्कांमध्ये बोलताना म्हणतो की शेअर मार्केट हा कसा आहे माहितीये का, आमच्या तरुणपणामध्ये काशीनाथ घाणेकरांची नाटकं खूप जोरात होती. म्हटलं तर तो सेट पॅटर्न असायचा. घाणेकर लेखक, दारव्हेकर दिग्दर्शक, पणशीकर प्रोड्युसर, पणशीकर घाणेकर करमरकर ही कास्ट. पण म्हणलं त्याच्यामध्ये तेच घाणेकर जेव्हा लाल्या असतात तेव्हा वेगळे असतात, तेच घाणेकर इथे शाळा मृत्यूमधले संभाजी असतात तेव्हा वेगळे असतात, आणि तेच घाणेकर वेगळ्या सेटअपमध्ये जेव्हा गुंतता हृदय हे मध्ये बबलू होतात त्यावेळेला ते वेगळे असतात. म्हणजे एकंदरीतच माझं गुंतवणूक तेच राहते, माझा उद्देश कुठचा आहे यानुसार मला ते साधन निवडावं लागतं. आपला इन्कमचा पॅटर्न लेखक म्हणून तोच असला, माझ्या गरजेचा पॅटर्न दिग्दर्शक म्हणून तोच असला, माझ्या पैशाचा पॅटर्न घाणेकर करमरकर कानिटकर पणशीकर एक असला, तरी सुद्धा जर माझं स्क्रिप्ट बदलत असेल तर मला अभिनय शैली आणि वेग आणि आवेग बदलावा लागेल. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, म्युच्युअल फंड वर्सेस इक्विटी मार्केट असा वेगळा आणखीन एक वर्णभेद या गुंतवणूक क्षेत्रामध्ये आणण्याचं काही कारण नाही. एक प्रश्न असाही येतो ह्याच्यानंतर की इतकं निराशाजनक आहे का? निराशाजनक नाही, निराशा आणि सावध याच्यामध्ये फरक असतो. शेवटी शब्द तोच राहतो, तुम्ही कसा अर्थ त्याचा लावता याच्यावरती अवलंबून आहे. बघा, आपण सगळे उदास म्हटलं की निराश होतो. रामदास स्वामींच्या समुद्र साहित्यामध्ये उदास हा शब्द कधीही निराश म्हणून येत नाही. ज्याचं मन उच्चासनावरती स्थिर झालंय अशी व्यक्ती म्हणजे उदास असं रामदास म्हणतात. मग त्या अर्थाने आपण आपल्या गुंतवणुकीबद्दल उदास म्हणजे मला काही नाही मिळालं तरी चालेल असा निरीच्छवाद नाही, पण मला नेमकं काय हवंय याचा विचार करून जर गुंतवत राहिलो तर मला येणाऱ्या काळामध्ये पैसा मिळेल. मी जरा सुद्धा निराशाजनक नाही. परंतु ज्या वेळेला जसं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की जेव्हा पूर्वी वेस्ट इंडिजकडे 4-4 फास्ट बॉलर असायचे, त्या वेळेला ते म्हणायचं की ते 4 फास्ट बॉलर असले तरी तो बॉलर जर सातत्याने बॉलिंग टाकत असेल तर 5 ओव्हरनंतर, 6 ओव्हरनंतर, 7 ओव्हरनंतर वेस्ट इंडिज लोकांची ताकद लक्षात घेतली तर 8-9 ओव्हरनंतर तो एखाद ओव्हर तरी थोडा दमेल की नाही, त्या ओव्हरमध्ये मी रन काढीन, पण त्याला रन काढीस तर मला या पहिल्या 7 ओव्हर्स खेळून काढायचे आहेत. एक्झॅक्टली त्या दृष्टिकोनातून मी विचार करतोय. कारण एक प्रश्न आहे
की ह्याच्या आधीच्या अनेक संकटांनंतर आमची अर्थव्यवस्था ही स्ट्रॉंग म्हणून बाहेर आली, कारण आपला रुपया इतर चलनांच्या तुलनेमध्ये स्थिर आहे आणि आपल्याकडे प्रचंड मोठा वर्कफोर्स आहे. हा प्रश्न खूप चांगला आहे, खूप कौतुकाचा आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पहिल्या दिवसांपेक्षा, पहिल्या काळापेक्षा सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थकारणातली स्थिती आणि अवस्था आता वेगळी आहे. मी माझ्या आधीच्या एका सेशनमध्ये म्हटलं तसं की सुरुवातीच्या अनेक संकटांच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या परिघावरती सुद्धा नव्हती, परिघाबाहेर होती म्हणणं फार इन्सल्टिंग होईल आणि ते तुम्हाला मला आवडत नाही म्हणून मी म्हटलं नाही. आज मी तिला भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू जरी झालेली नसली तर ती त्रिज्येमध्ये नक्की आली आहे. आधी परिघ होती, परिघापेक्षा व्यास लहान असतो, व्यासापेक्षा त्रिज्या लहान असते, त्यामुळे मी म्हटलं केंद्रबिंदूत नसलो तरी त्रिज्येमध्ये असो. शेवटी व्यास मल्टिप्लाइड बाय 22 सप्तमांश म्हणजे परिघ आपण म्हटलं. हा 22 सप्तमांश जरी कॉन्स्टंट राहिला तरी त्रिज्या आणि व्यास बदलत राहते, हे गणित लक्षात घ्यावं लागेल. केवळ तुमच्याकडे अबंडंट वर्कफोर्स आहे, ही जेवढी स्ट्रेंथ असू शकते तेवढी ती लायबिलिटीही असू शकते. की अगदी करोना यायच्या आधीच्याही अर्थव्यवस्थेमध्ये आपण असं पाहिलं की काही काही क्षेत्र अशी आहेत की जिथे माणसं आहेत पण जॉब नाही, आणि काही काही क्षेत्र अशी आहेत की जिथे जॉब आहे पण माणसं नाहीत. त्यामुळे केवळ तुमच्याकडे वर्कफोर्स आहे हे कारण नाहीये. तुमच्याकडे वर्कफोर्स आहे, तुमचं चलन स्वस्त आहे, तुमच्याकडे तेलाचे भाव स्वस्त आहेत, तुमच्याकडे उत्पादनाची संधी आहे, शक्यता आहे, क्षमता आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते उपयोगात आणण्याचं सातत्य आहे. असं जर आपण दाखवू शकलो तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल. 2009ची मंदी, 2008ची मंदी, जगाच्या अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपण कमी प्रमाणामध्ये नुकसानीत काढली. याचं कारण असं होतं त्यावेळेला माझं डोमेस्टिक कन्झम्पशन अँड डोमेस्टिक प्रोडक्शन वॉज एबल टू ॲब्सॉर्ब इच अदर. तशी जर परिस्थिती मी निर्माण करू शकलो तर आपण दोन गोष्टी मनामध्ये लक्षात घेतोय की केवळ वस्तू उपलब्ध आहे असं नाही, तर ती वस्तू खरेदी करण्यासाठीची खरेदीची क्षमताही माणसाकडे उपलब्ध आहे, आणि ती खरेदीची क्षमता वापरत असताना त्याच्याकडे पुढच्या गुंतवणुकीसाठी पैसेही बाजूला ठेवण्याची क्षमता आहे. असं करत असताना जितकी मी वस्तूची उपलब्धता मनामध्ये ठेवतोय तितक्या उत्पन्नाचं सातत्य, कन्सिस्टन्सी, उत्पन्नाचं प्रमाण, क्वांटम, उत्पन्नाचं स्वरूप, नेचर, आणि उत्पन्नाची समग्रता, कन्सॉलिडेटेड फंड्स, याचा मी विचार करतोय. मग ज्या वेळेला पगार माझा मागे पुढे होण्याची शक्यता आहे त्यावेळेला जर माझी म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी अशा स्वरूपामध्ये असेल तर मला विचार करावा लागेल. हे सांगण्याचं कारण असं आहे की अशा पद्धतीची लिक्विडिटी जी दोन मोठी इन्स्ट्रुमेंट्स देतात, ते एक असते शॉर्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जिथे फार मोठ्या प्रमाणावरती तुम्ही डेली ट्रेडिंग करा असं मी म्हणत नाहीये, परंतु तुम्हाला ज्या स्क्रिप्टवरती विश्वास आहे, नावं घेणार नाही पुन्हा सांगतो, पण जी तुमच्या एक साधं त्याचं उदाहरण सांगतो, ट्रिक सांगतो, तुम्हाला दुसरं कोणी जर त्याच्याकरता सल्ला देणारा माणूस मिळाला तर माझं तर म्हणणं आहे त्याला पैसे देऊन नेमा पण त्याच्यावर विश्वास ठेवा. तसं नसेल करायचं तर सुरुवातीच्या काळामध्ये एक साधी गोष्ट आपण करू शकतो. तुमच्या मनामध्ये ज्या स्क्रिप्ट आहेत त्या तुमच्या मोबाईल ॲपमध्ये घाला. BSE NSEची आहेत, त्याच्यात 2 स्क्रीन येतात की एका स्क्रीनमध्ये तुम्हाला हव्या तो इंडेक्स घेता येतो, मग सेन्सेक्स घ्या, निफ्टी घ्या, डो जोन्स घ्या, जे काही तुम्हाला हवं ते, आणि दुसऱ्या स्क्रीनमध्ये तुमच्या मनातल्या ज्या स्क्रिप्ट्स आहेत त्या घाला, आणि दिवसात 2दा तरी ते रिफ्रेश करा. प्रत्यक्ष गुंतवणूक करायच्या आधी काही दिवस हे करा. तुमच्याकडे गेले, आता बाजार आपला फार चांगला आहे, 2 दिवस वर जातो, 3 दिवस खाली येतो, 4थ्या दिवशी वर जातो, असं सगळ्या गमती जमती तो करतोय. असं जर असेल तर तुमच्या एक पॅटर्न लक्षात येईल की काही शेअर्स, मी मगाशी जसं म्हटलं याचा उल्लेख मी अनेक वेळेला उदाहरण आणि नावासकट, जो ध्रुव अकॅडमीमध्ये मी 4 महिने मी ध्रुव अकॅडमी करता इन्व्हेस्टमेंट वर्कशॉप घेतली, त्याच्यामध्ये उदाहरणं दिली आहेत. अशा जर स्क्रिप्टवरती तुम्ही तुमच्या आजही लक्षात येईल की काही स्क्रिप्ट अशा आहेत की ज्या मार्केटचा सेन्सेक्स जरी कितीही वेडावाकडा फिरला त्या प्रमाणामध्ये ह्या वेडावाकडा फिरल्यात असं नाही, पण जर त्याचे 15 दिवसापूर्वीचे बाजारभाव आणि आजचे बाजारभाव याचा जर विचार केला तर ते बाजारभाव वाढीचं प्रमाण हे इंडेक्स मधल्या वाढीपेक्षा किंवा इंडेक्स मधल्या मुवमेंटपेक्षा जास्त आहे. इज इट नॉट अ स्क्रिप्ट टू बाय, नॉट ओनली फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बट प्रॉबेबली इव्हन फॉर अ पोझिशन ट्रेडिंग. आणि मग अशाच पद्धतीने आपण बॉन्ड फंडचाही विचार करावा लागेल. बॉन्ड फंडच्या बाबतीत माझ्या बाबतीतची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की बॉन्ड फंड हा रेट ऑफ इंटरेस्ट रिलेटेड इन्स्ट्रुमेंटचा प्रकार आहे,
आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण म्हणतो की कर्जाचे व्याजाचे दर कमी झाले पाहिजेत, ते आपण सोयीस्करपणे म्हणतो. पण कर्जाचे व्याजाचे दर तेव्हाच कमी होतात जेव्हा तुमच्या माझ्या ठेवीवरचे व्याजाचे दर कमी होतात. आणि या बाबतीतली दुसरी महत्वाची अडचण अशी आहे की रिझर्व्ह बँक फक्त सजेशन करते. रिझर्व्ह बँकेने सांगितल्यानंतर किती प्रमाणात, किती वेळात, किती वेगाने ती बँक किंवा ती संस्था आपल्या व्याजदरामध्ये कपात करते हा प्रश्न आहे. ते कर्जाचं व्याजदराची कपात करण्यामध्येही वेळ लावतात, पण ठेवीवरती द्यायच्या व्याजदरामध्ये मात्र कपात दुसऱ्या सेकंदापासून करतात. हा मुद्दा येईल याची मला खात्री होती, कारण बॉन्ड फंडचा प्रश्न अनघा बिवलकर मॅडमने विचारलाय. एक मला याची कल्पना होती, म्हणून माझ्या मुद्द्याच्या मी सुरुवातीलाच असं म्हटलं होतं की मला इन्कम किती प्रमाणात कोणाकडनं हवाय विवेचनाच्या सुरुवातीला, हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉन्ड फंडची असलेली लिक्विडिटी आपल्या देशाच्या बाजारातली हा अत्यंत चिंतेचा मुद्दा आहे. जसं आपल्याकडे सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड चालत नाहीत, तसंच आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणावरती बॉन्ड फंड चालत नाही, ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे शिवरात्रीच्या घरी, एकादशीच्या घरी शिवरात्र अशी आपली परिस्थिती होऊ नये. मुळात आपले पैसे कमी आणि त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न कमी, असं नको व्हायला. कारण बॉन्ड फंड आपण फार प्रयत्न करतोय, डेट मार्केट, बॉन्ड मार्केट, कॉर्पोरेट डेट मार्केट, पण एकंदरीतच गेल्या वर्षभरात त्याचा करोनाशी संबंध नाही, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. परंतु ज्या पद्धतीने आपल्याकडे हाऊसिंग कंपन्या आणि बाकीच्या गोष्टी बुडल्या, त्याच्यानंतर आज सगळी पंचायत आहे. शेवटी तुम्हाला लॉंग टर्म फंड ज्याच्या हातात राहतात तो शॉर्ट टर्म बॉन्डमध्ये मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करत असतो, हे लक्षात घेऊ. त्या दृष्टीने हाऊसिंग सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर हे डिपॉझिटचे पैसे घेतात, ते बॉन्ड मार्केटमधले मोठे प्लेयर आहेत. आज आपल्या हाऊसिंग स्थिती काय ते सोडून देऊ. एखादी HDFC किंवा HDFC बँक जे इतकं मोकळेपणाने सांगतात, बाकीच्यांची परिस्थिती फार दाहक आहे. ज्यांच्याबद्दल आता सगळ्या उलटसुलट चर्चा आहेत, त्यातले बहुतांश लोक हाऊसिंग मधले आहेत, त्याच्यातले बहुतांश लोक फार्मामधले आहेत, त्यातले बहुतांश लोक ऑटोमोबाईल मधले आहेत. हा केवळ योगायोग नसतो. आपण पाहतोय की घराला घरपण देणारी माणसं, अशी टॅगलाईन असणारी माणसं आज तुरुंगाला घरपण देत आहेत. त्यांच्यातलीच माणसं महाबळेश्वरला गेली अशी चर्चा होते. दिस शोज द इंडिकेटिव्ह पॅटर्न ऑफ देअर बिहेवियर आयदर पर्सनली ऑर प्रोफेशनली. त्यामुळे माझं स्वतःचं मत असं आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये विशेषतः नव्यानी आणि त्याची तुमची माझ्यासारखी आर्थिक सहनशीलता ही संवेदन क्षेत्राच्या पल्याड गेलेली आहे. इतके आपण इम्युन नाही आहोत, आपण इतके बधीर आहोत, त्याच्यावरती अवलंबून आहोत. तर मला स्वतःला असं वाटतं की दिस इज नॉट अ टाइम वेन वन कॅन रिलाय ऑन बॉन्ड फंड, इस्पेशली इफ आय एम अन इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. इफ आय एम अन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, इट इज कम्प्लिटली अ डिफरंट बॉर्ड गेम. हा विचार करत असताना जसं मगाशी म्युच्युअल फंड आणि इक्विटीचा विचार केला, तसा एक वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे की आत्ताच्या काळामध्ये ट्रेडिंग करावं का होल्डिंग करावं. मी खरं सांगू का, आत्ताच्या काळामध्ये डे ट्रेडिंग करावं या मताचा पुरस्कार करावा अशी मला फार काय म्हणू मोह होतोय. कारण आत्ता तुम्हाला आणि मला पुष्कळ वेळ आहे. वर्क फ्रॉम होम करत असलो तरी अगदीच ऑफिस इतके आपण बांधलेलो नाहीत. आपल्या ऑफिसमध्ये अनेक जणांना एकदा आपण ऑफिस प्रिमायसेसमध्ये गेल्यानंतर कुठचा स्क्रीन आपल्या PC वरती, आपल्या मोबाईलवरती दिसेल याच्यावरती बंधनं येतात. त्यामुळे आपण ऑफिसमध्ये असताना डे ट्रेडिंग करायच्या भानगडीत पडावं या मताचा मी जरा सुद्धा नाही. मी निगेटिव्ह आहे त्याबद्दल असं म्हणलात तरी चालेल, मी प्रिज्युडिशियल असं म्हणलात तर फारच करेक्ट वर्णन आहे. आज मितीला तो वेळ आहे म्हणून डे ट्रेडिंग करावं या मताचा मी नाही. याचं कारण सांगतो की आज ज्या पद्धतीने बाजारामध्ये चढउतार होत आहेत, जर तुम्हाला खरोखरच सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3:40 पर्यंत सातत्याने त्या ट्रेडिंग स्क्रीनकडे लक्ष ठेवत बसण्याची शक्यता असेल, आवड असेल आणि क्षमता असेल तर माझी काही हरकत नाही. मी अगदी खरं सांगू का, डे ट्रेडिंग हे फियान्सी फंटॅस्टिक वाईफ विकेड सारखं गणित आहे. मी हायली प्रिज्युडिशियल आहे. डे ट्रेडिंग कांट नेव्हर बी अ सोल्युशन फॉर अ लॉंग टर्म consistent income requirement. Compared to that, I am ready to go for a position trading or a script trading rather than a day trading. याचं कारण सांगतो, डे ट्रेडिंग वरती आत्ताची परिस्थिती नाही, हे परिस्थिती निरपेक्ष आहे. डे ट्रेडिंग मध्ये तीच माणसं यशस्वी होतात ज्या माणसांचा स्वतःवरती मरणाचा कंट्रोल आहे. की ही स्क्रिप्ट मी घेतली आहे, 10% भाव वाढले तर मी विकेन. आपल्याला तो 10% जवळपास गेला की 15% दिसायला लागतात. म्हणजे अगदी मोकळेपणाने सांगतो, हे डे ड्रीमिंग आहे. जर तुम्ही 10% विकू शकत असाल तर डे ट्रेडिंग आहे. खरं म्हणजे तो 9.5% आल्यानंतरच ऑर्डर दिली की तो आपण होईस तो 10चा 9 तरी होतो, पण आपल्याला पैसे मिळतात. माझा स्वतःचा आजपर्यंतचा या क्षेत्राचा अनुभव असा आहे
की तुमच्या माझ्यासारखी माणसं जर इतकी आपलीकडे डिसिप्लिन असते तर आपण आवाच्या सवा भावाने भलभलते शेअर कर्नाटका बॉल बेअरिंग आणि भलते शेअर घेतले नसते. एकदा आपण आपल्या पोर्टफोलिओकडे पाहिलं की याचा विचार करता येईल. एकंदरीतच गुंतवणुकीचं मानसशास्त्र या विषयावरती एक वेगळं सेशन करता येईल अशी ही परिस्थिती आहे. ही गोष्ट लक्षात घेऊ. आता किती वेळ बोलायचं याला काही गणित नाही, मला काही पुष्कळ वेळ आहे, परंतु ती परिस्थिती नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की या अर्थव्यवस्थेनंतर ज्या क्षेत्रांवरती किंवा ह्या करोनानंतरच्या अर्थव्यवस्थेनंतर ज्या क्षेत्रावरती काही मोठ्या प्रमाणावरती परिणाम होईल अशा क्षेत्रांचा विचार करून हे माझ्या विवेचनाच्या समारोपाकडे मी वळतो. हे सांगण्याचं कारण असं आहे की एक अत्यंत उघड गोष्ट आहे की सरकारने आधीच जाहीर केलंय की मग तुम्ही ग्रीन झोनमध्ये असा, तुम्ही ऑरेंज झोनमध्ये असा किंवा तुम्ही रेड झोनमध्ये असा, शाळा सुरू होणार नाहीत, मॉल सुरू होणार नाहीत, थिएटर सुरू होणार नाहीत, नाट्यगृह सुरू होणार नाहीत, रेल्वे अजूनही कुठे सुरू झालेले नाहीत. कालची जी घोषणा होती ती अशीच होती. ते करावं का नाही करावं हे असं लाजते सरते पुढे फिरते मागे फिरते असं सगळं जे आहे ते दारूच्या दुकानाविषयी आहे, रेल्वेविषयी नाही, बसविषयी नाही, विमानांविषयी नाही. म्हणजे मला कळलेलं नाही की बँका सुरू ठेवायच्या पण रेल्वे सुरू नाही ठेवायचे, तर ते बँकांचे कर्मचारी पोचायचे कसे मला माहिती नाही. सरकारची भूमिका दुटप्पी आहे असं मी म्हटलेलं नाही, परंतु हे जे लॉजिस्टिक्स इश्यू आहेत ते एक तुमच्या मगाच्या ज्या माझ्या विवेचनाच्या सुरुवातीला मी मुद्दा मांडला तर तो लक्षात घ्या की शेवटी लॉजिस्टिक इट्सएल्फ बिकम अन इंडस्ट्री. मग अशा पद्धतीची जी इंडस्ट्री आहे ती ट्रॅव्हल आहे, अशा पद्धतीची जी इंडस्ट्री आहे ती टुरिझम आहे. गमतीचा भाग असा आहे की लोक ट्रॅव्हल टुरिझम हॉटेलचा विचार करतायत पण त्यांच्या लक्षात येत नाही की हे ज्या प्रमाणामध्ये अफेक्ट होणार आहेत तेवढाच त्याच प्रमाणामध्ये फॉरेक्सचा बिझनेस करणारी माणसंही अफेक्ट होणार आहेत. कारण शेवटी फॉरेक्स इज ऑल्सो अ ट्रेडेबल कमोडिटी. Forex is also one of a derivative product. Forex is also one of a hedge product. And Forex is a such की ज्याचा उपयोग आहे, म्हणजे ज्याला दिशा आहे पण ज्याचं वर्णन नाही. म्हणजे ज्याला काय म्हणू आपण यूज न्यूट्रल किंवा युजर न्यूट्रल आहे, पण द युजर इज नॉट न्यूट्रल टू द प्रॉडक्ट, प्रॉडक्ट इज न्यूट्रल टू द युजर. असं जेव्हा असतं तेव्हा त्याची व्हॉलेटॅलिटी जास्त असते. मग तुमचा रुपया स्वस्त आहे की नाही हे कळतं केव्हा मी जर आयात करत असेल तर, तुमचा रुपया स्वस्त आहे की नाही याची व्हॅल्यू कळते केव्हा मी निर्यात करत असेल तर, तुमचा रुपया स्वस्त आहे की नाही हे कळतं केव्हा मी जर असा फॉरेक्समध्ये डील करत असेल, मी फॉरेन तिकीट्स घेत असेल, फॉरेन टूर्सला जात असेल तर. हे जितकं सत्य आहे, विमान उडलंच नाही तर मी जसं इथनं बाहेर जाणार नाहीये तसे फॉरेन टुरिस्टही माझ्याकडे येणार नाहीयेत ना. म्हणजे जशी माझी फॉरेक्सची डिमांड कमी होणार आहे तशी फॉरिनर्सची माझ्या रुपयाची डिमांड कमी होणार आहे ना. आज पांडिचेरी सारख्या ठिकाणी, आज त्रिवेंद्रम सारख्या ठिकाणी, आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसी सारख्या ठिकाणी, आज लेह सारख्या ठिकाणी भारतीय नागरिकांपेक्षा सुद्धा जर परदेशी नागरिकांची आणि पर्यटकांची संख्या जास्त असेल. गोवा त्याच्यातलं काय एव्हरग्रीन सेंटर आहे, कारण गोवा 12 महिने, आता आम्ही पावसाळा असेल तर गोवा इन मान्सून म्हणतो, हिवाळा असेल तर मग विंटर इन गोवा म्हणतो, डिसेंबरमध्ये तर गोव्यातच जायचं असतं. असा जर प्रकार असेल तर दॅट डिमांड इज सिच्युएशन न्यूट्रल. बट सर्टन एजन्सीज आर नॉट सिच्युएशन न्यूट्रल, दे आर नॉट जिओग्राफी न्यूट्रल, दे आर नॉट रिजन न्यूट्रल. अशा परिस्थितीमध्ये या इंडस्ट्रीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती परिणाम होईल. आणि एक आपण असं लक्षात घेऊया की या इंडस्ट्रीचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे आणि हे इकॉनॉमीच्या दृष्टीने विचारात घेण्याजोगं आहे, कारण याचा इन्व्हेस्टमेंटवरती होणारा परिणाम हा मीडियम टर्म टू लॉंग टर्म पर्यंत जाऊ शकतो. दॅट नीड नॉट रिमेन शॉर्ट टर्म. कारण शेवटी तुम्ही इन्व्हेस्टेबल सरप्लस जेवढा इंडिव्हिज्युअल बेसिसवरती कॉन्स्टिट्यूट करता, कॉन्ट्रीब्यूट करता, कॅल्क्युलेट करता, तेवढा तो नॅशनल बेसिसवरती सुद्धा करावा लागतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ही सगळी क्षेत्र अशी आहेत की याच्यामध्ये असलेल्या एम्प्लॉईजचं सरासरी वय हे पूर्णपणाने हे तारुण्याकडे झुकणारं 30± आहे. अँड दॅट जनरेशन इज कॉन्ट्रीब्युटिंग मोर टुवर्ड्स माय कन्झम्पशन प्रॉडक्ट रादर दॅन माय इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट. पण त्यांचं कन्झम्पशन प्रॉडक्टमधले असलेल्या कॉन्ट्रीब्युशनमुळे अनेक कंपन्या माझ्याकरता इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट होतात. म्हणजे याचा होणारा परिणाम फक्त ते ज्या क्षेत्रात नोकरी करतायत त्या क्षेत्रापुरेसा मर्यादित नाही, कारण ते एका पद्धतीनं कॅरियर ऑफ अ गुडविल ऑर कॅरियर ऑफ अ कॅपिटल अपॉर्च्युनिटी या पद्धतीनं विचार करणार आहेत. आणि टू कन्क्लूड, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा करोना नंतरची गुंतवणूक म्हणून जर या सत्राकडे पाहायचं असेल, कारण तोच तो उद्देश आहे, तर 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात येतील.
एक सगळ्यात पहिलं, फॉर गॉड सेक, म्युच्युअल फंड वर्सेस इक्विटी मार्केट असा विचार करू नका. म्युच्युअल फंड अँड इक्विटी मार्केट असा विचार करा. ट्रेडिंग जर तुम्हाला त्याची हॅबिट असेल, तेवढे तुम्ही डिसिप्लिन्ड असाल तर ती गोष्ट करा. मी कुठचीही मला प्रोडक्ट ॲलर्जी नाही किंवा व्हॅल्यू ॲलर्जी नाही, परंतु आपण आपल्या या काळातल्या आणि नंतरच्या पुढच्या 2.5 ते 3 वर्षाच्या काळातल्या गुंतवणुकीचा विचार करत असताना जितका इन्स्ट्रुमेंट स्पेसिफिक विचार करू, तेव्हा अक्रॉस द पोर्टफोलिओ अशा पद्धतीने विचार केला पाहिजे. आजपर्यंत गुंतवणुकीचे निकष शिकताना आपण ज्या लिक्विडिटीचा अर्थ सोडवत गेलो, ती लिक्विडिटी याचा अर्थ फक्त मला पाहिजे तेव्हा पैसे परत काढता येतील का, जसं आता NPS मध्ये दिलं, प्रॉव्हिडंट फंडमध्ये दिलं, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये दिलं, तर बेसिकली आय एम विड्रॉइंग कॅपिटल, या अर्थाने तर लिक्विडिटीचा विचार करावाच लागेल. बट सिमिलरली, इक्वली, कन्सिस्टंटली अँड कंकरंटली मला विचार, यातल्या प्रत्येक शब्दाचं वैशिष्ट्य आहे. पण वेळेच्या अभावी मी त्याच्या आड जात नाही, कारण त्याची उदाहरणं मी आत्ताच्या माझ्या विस्तृत विश्लेषणामध्ये दिली आहेत. मला अशी इन्व्हेस्टमेंट माझ्या पोर्टफोलिओमध्ये, तुम्हाला बाकीचं पेन्शन कसं आहे, तुमचा मंथली इन्कम कसा आहे, त्यानुसार याचं पर्सेंटेज ठरेल. आणि म्हणून मी आता पर्सेंटेजवरती फिगर ठेकत नाहीये, 10% का 20% का 15% अशा पद्धतीने. परंतु आपल्याला काही प्रमाणामध्ये असे गुंतवणूक करावी लागेल जी मला मंथली इन्कम देईल. मग अशा परिस्थितीमध्ये जर मला लमसम अमाऊंट आत्ता हाताशी असेल, तर जशा काही योजना आहेत की मी आत्ता एक लमसम अमाऊंट भरली तर अक्षरशः पुढच्या महिन्यापासून मला मंथली इन्कम मिळतं. मग त्याला पेन्शन म्हणायचं का मंथली इन्कम म्हणायचं मी तुमच्यात सोडतो. शेवटी तुमच्या खात्यात पैसे जमा होणं महत्वाचं. पण या टोकाला एकदा गेल्यानंतर हे जेवढं पर्सेंटेज असेल तेवढं इक्विव्हॅलंट पर्सेंटेज माझं इक्विटी मार्केटमध्ये असलं पाहिजे. ते निवडताना पुन्हा डिव्हिडंड पेईंग कंपनीज, कॅपिटल अप्रिसिएशन कंपनीज, याच्या बरोबरीने पोझिशनल ट्रेडिंग कंपनीचाही विचार मला इक्विटी मार्केट करता करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जसं आपण गेल्या महिनाभरामध्ये आपल्या डेली कन्झम्पशनला डिसिप्लिन लावण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतोय, तशा आपल्या इन्व्हेस्टमेंट हॅबिट्सवरती विचार करण्याचा अभ्यास केला पाहिजे. शेवटी 2 मुद्दे सांगतो आणि आपली रजा घेतो. जेवढा आपण फंडामेंटलचा अभ्यास करतो, जेवढा आपण टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास करतो, तसे काही वेगळे कन्व्हेन्शनल अनकन्व्हेन्शनल फॅक्टर्स असतात. आणि असं जेव्हा अनिश्चित अस्थिर वातावरणामध्ये आपण गुंतवणूक क्षेत्रामध्ये असतो, त्यावेळेला ह्या पहिल्या 2 क्षेत्रा इतकंच मार्केट इंडिकेटर्स किंवा मार्केट मेकर्स अशाही घटनांचं खूप मोठं योगदान असतं. त्याचा वेळच्या वेळी फायदा करून घेतला तर ह्या 3ही पद्धतीचा उत्पन्नाचा फायदा घेतो. एक उदाहरण सांगतो. तुमच्यापैकी लक्षात असेल की 1 फेब्रुवारी 2020च्या बजेटवरती बोलताना मी असं म्हटलं होतं की ज्या वेळेला अर्थमंत्र्यांनी अशी घोषणा केली आहे की डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स हेन्सफोर्थ वुड बी टॅक्सेबल ॲट द हँड्स ऑफ इन्व्हेस्टर, म्हटलं 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळात 2 महिन्यांच्या काळामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या मिळतील. तुम्हाला ज्या ज्या कंपन्या अशा डिव्हिडंड देतील याची खात्री आहे, त्या सगळ्या कंपन्या घ्या. डिव्हिडंड तुमच्या खात्यात आल्यानंतर एक्स डिव्हिडंड विका. असं करणारी अनेक माणसं आहेत. आणि त्यावेळेला करोना जरी सुरू झालेला असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणावरती नव्हता. पण असे जे तात्कालिक इंडिकेटर्स असतात त्याची कल्पना असते, त्याची चर्चा असते. वेळेच्या अभावी मी आत्ता तो मुद्दा घेतला नाही, पण माझं जे मार्केट मेकर्सचे पुस्तक आहे, ज्याची 3री आवृत्ती सध्या सुरू आहे, राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केलं आहे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा त्याला पुरस्कार आहे, त्या पुस्तकामध्ये अशा स्वरूपाच्या 40 घटकांचा विचार मी केला आहे. मी आयटेम्स मुद्दामून म्हटलं नाही, कारण हल्ली आयटम हा शब्द मराठीमध्ये फार वेगळ्या अर्थी आहे आणि सध्या त्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला वाईट दिवस आहेत. आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया. दुसरा मुद्दा की ही भाषणे, माझ्या याच्या आधीची ही भाषणं ही माझ्या यूट्यूबवरती अपलोड केलेली आहेत. त्या माझ्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण यूट्यूबच्या बरोबरीने माझं ब्लॉग रायटिंग सुरू आहे. आज मी तिला जवळजवळ 8 व्हिडिओज माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. त्यातले काही लोकमान्य टिळकांवरती आहेत, काही करोनावरती आहेत. आणि अशा सगळ्या तात्कालिक घटनांवरती वेळोवेळी नियमितपणाने व्हिडिओ माझा अपलोड करण्याचा प्रयत्न राहील. आजच्या सेशनमध्ये त्या व्हिडिओच्या माध्यमातून, आदित्यच्या माध्यमातून जसे तुमचे प्रश्न प्रतिक्रिया मोकळेपणाने कळवलं, तसं माझ्या आत्ताच्याही सेशनला आणि माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओवरती सबस्क्राईब केल्यानंतर मोकळेपणाने तुमचे अभिप्राय मतं नोंदवत राहा. त्यातनं अनेक वेगवेगळे विषय आणि अनेक वेगवेगळे मुद्दे घेऊन मला तुमच्या समोर येत राहायला आवडेल. आशा करतो की जसं मागच्या वेळेला आदित्य बिवलकरच्या सेशनला मी तुमच्या काही प्रमाणामध्ये का होईना तुमच्या अपेक्षांना उतरलो आणि तुमचं समाधान करू शकलो, त्याच पद्धतीने माझं आजचं सेशनही
उपयुक्त जरी नसलं तरी एकदा नव्याने पुन्हा एकदा तुमच्या गुंतवणुकीचा स्टान्स घेताना उपयोगी पडेल अशी आशा करतो. आणि त्या दृष्टिकोनातून या सेशनकडे केवळ टॅक्सेशनच्या अँगलनं काही चर्चा मला कमेंटच्या स्वरूपामध्ये चाललेली दिसते. माझी कळकळीची विनंती आहे की एक लक्षात घ्या की तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीवर किंवा गुंतवणुकीवर मिळालेल्या उत्पन्नावर टॅक्स असतं. आणि कितीही करोनानंतर देशाची अर्थव्यवस्था बेकार झाली असं गृहीत धरलं, मी विघ्नसंतोषी माणूस नाही, तरी सुद्धा कोणत्याही गोष्टीवरती 100% टॅक्स लागेल अशी परिस्थिती कोणत्याही देशात आज मितीला ना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे, ना राजकीय दृष्ट्या शक्य आहे, ना सामाजिक दृष्ट्या शक्य आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे, अगदी 30, 32, 40% सरकारला द्यावं लागलं जास्तीत जास्त, तरी उरलेलं 60% तर आपल्या आधी आपण उत्पन्न मिळवण्याची संधी पदरात पाडून घेऊ आणि मग त्याच्यावरती कर देऊ. उलट्या पद्धतीचा विचार करू नका. टॅक्सेशन ही गोष्ट अशी आहे, ती या ना त्या स्वरूपामध्ये येणार, ती कधीही तुमच्या हातात राहणार नाही. मग ते सरकार कोणतंही असो, कारण तुम्हाला द्यावा लागतो तो कर असतो, सरकारला मिळतं ते उत्पन्न असतं. सरकार आपलं उत्पन्न त्या वेळेलाच करात न वाढवतं ज्या वेळेला बाकीच्या गोष्टीमधनं सरकारला उत्पन्नाची साधनं राहत नाहीत. आपल्याला मात्र आपल्या गुंतवणुकीचं नियोजन बरोबर उलट्या पद्धतीने करू असतं. मिळालेल्या पैशामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची असते, सरकार केलेल्या गुंतवणुकीतनं पैसे मिळवण्याच्या फिक्रीत असतं. ही जी उफराटी प्रक्रिया आहे ती त्यांना शक्य असते, आपल्याला शक्य नसते. हे सार्वकालिक सत्य आहे. पण करोनानंतरची गुंतवणूक या सत्राचा समारोप करताना मी एकच वाक्य असं म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये गुंतवणूक हा काळजी घेण्याचाही विषय आहे आणि काळजी करण्याचाही विषय आहे. जितकी आपण काळजी घेऊ तितकी काळजी करण्याची कमी वेळ आपल्यावरती येईल. आता कोणत्याही साधनांविषयी पूर्वग्रह, मग तो प्रेफरन्स या स्वरूपामध्ये असू दे किंवा प्रिज्युडाइस या स्वरूपामध्ये असू दे, अशा पद्धतीचा विचार मनामध्ये न ठेवता माझं त्या गुंतवणुकीकडे वळण्याचं किंवा विचार करण्याचं उद्दिष्ट काय आहे हे लक्षात ठेवून, जसं हॉर्सेस फॉर कोर्सेस या पद्धतीने हल्ली इंडियन क्रिकेट टीमची निवड होते, तशी हॉर्सेस फॉर कोर्सेस या पद्धतीने आपण आपल्या गुंतवणुकीच्या साधनांची निवड करू. शेवटी एक लक्षात घेऊ, आपल्याला भुवनेश्वर कितीही आवडलेला असला तरी सुद्धा वानखेडेच्या फ्लॅट पिचवरती तो मार खातो आणि इंग्लंडमध्ये भुवनेश्वर सोडून आपल्याला पर्याय राहत नाही. तर असे आपले भुवनेश्वर ह्याचाही विचार करत असतानाच आपण कोणत्या पिचवरती आहोत याचाही विचार करू. तरच गुंतवणुकीच्या बाबतीत करोना असं न होता करो ना अशा पद्धतीची गुंतवणूक करता येईल. त्याबद्दल मनापासून शुभेच्छा. मी म्हटलं तसं माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या ब्लॉगवरतीही आणि चॅनलच्या व्हिडिओवरतीही जरूर अभिप्राय द्या. इतकं सगळं बोलतो आणि आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.